चला तर आपण परत आपल्या भिजत गोंगड्यावर येऊयात. जे आपलं भिजत गोंगड पडलेलं आहे बऱ्याच दिवसापासून, म्हणजे कंबाईन ग्रुप बी सी ची 2024 ची ऍड कधी येणार. का तर 2024 ची 16 जूनला परीक्षा ठरली होती. ती परीक्षा तर गेली तिकडे बोंबलत कुठं तरी, पण आता त्याची ऍड पण नाही काहीच नाही. तर या ऍडच्या संदर्भात आपल्याला जी माहिती प्राप्त झालेली आहे, जे आतापर्यंतचा अपडेट आहे, या अपडेट विषयी या ठिकाणी आपल्याला बोलायचं आहे. त्याच्या अगोदर महत्वाचा विषय बोलतो ते म्हणजे आपली फास्ट ट्रॅक बॅच सुरू आहे कंबाईन ग्रुप बी सी 2024 साठी. अतिशय जबरदस्त रिझल्ट ओरिएंटेड ही बॅच सुरू झालेली आहे रिसेंट मध्ये. आणि ज्या विद्यार्थ्यांना ही बॅच जॉईन करायची त्यांनी स्क्रोल वरती 2 नंबर दिलाय त्याला कॉन्टॅक्ट करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये ज्या ठिकाणी ऍपची लिंक आहे तिथून ऍप वरती जावा आणि तिथंच टेलिग्राम आहे तो पण जॉईन करा. का तर महत्वाचे अपडेट तुम्हाला मला तिथे द्यायच्या आहे. असो तर आपण मूळ मुद्द्यावर येऊयात, ते म्हणजे कंबाईनच्या ऍडची सद्यस्थिती काय आहे. तर हे आपल्याला माहितच आहे की हे साऱ्या ग्रुपवर फिरतंय की 1977 जागेचं हे मागणी पत्र इथं प्राप्त झालेलं आहे. यामध्ये पीएसआयच्या 441 जागा आहेत, एसटीआयच्या 209 आहेत, एएसओच्या 55 आहेत, टॅक्सच्या 482 आहे, क्लर्कच्या 742 आहेत, इंडस्ट्रियल इन्स्पेक्टरच्या 39 जागा आहेत. अशा 1977 जागा टोटल आहेत. आता या ऍड मध्ये नेमका मॅटर काय झालाय तुम्हाला सांगतो. पहिला विषय असा झालाय की इथं मागणी पत्र एएमयूआयचं आलेलं नाही, ज्याला आरटीओ आपण म्हणतो त्याचं मागणी पत्र आलेलं नाही. त्याच्याबरोबर आपण जर विचार केला तर इन्शुरन्स या मागणी पत्र आलेलं नाही. त्याच्याबरोबर या ठिकाणी जर आपण विचार केला तर क्लर्कचं जे मागणी पत्र आहे, अंदाज असा की 4-4.5 हजार क्लर्क ह्या ऍड मध्ये भरले जाणार आहेत. पण त्यांचंही मागणी पत्र न मिळालेल्याच्या कारणामुळं या ठिकाणी ही ऍड थांबलेली आहे. परंतु ऑगस्ट मध्ये ही ऍड पडेल असं बऱ्याच तज्ञांचं म्हणणं आहे आणि त्याच्यामुळे ही परीक्षा जी आहे ही डिसेंबर 2024 ला एंडला होऊ शकते. म्हणजे आपल्या हातामध्ये अजून अभ्यासाला दिवस पण भरपूर आहेत. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला तयारी सुरू नसेल केली, पूर्वची तयारी सुरू करून द्या, का तर अजून वेळ आपल्या हातात आहे. त्याच्यामुळे बघा इथपर्यंतचं अपडेट आपल्या हातात आहे आणि तिथून पुढं या जागेमध्ये सुद्धा पीएसआय मध्ये काय वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, एसटीआय मध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि या सगळ्या शक्यतेचा विचार करता हे परीक्षा महिना 1.5 महिना इकडे तिकडे जरी झाली तरी काय हरकत नाही. का तर एमपीएससीची ऍड आहे, ही ऍड येणारच आहे आणि तुम्ही तुमचा अभ्यास मात्र चालू ठेवा. का तर परत ऍड आली, मग तुम्हाला जाग आली, मग तहान लागली, मग विहीर खोदली, मग नापास झाला, मग क्लासवाल्याला गोडा, एमपीएससी वाल्याला गोडा, मेसवाल्याला गोडा आणि मग त्या प्रक्रियात जाण्यात काय पॉइंट नाही. त्याच्यामुळं आपला अभ्यास चालू ठेवायचा आहे. का तर ऍड येणारच आहेत आणि ऍड पडणारच आहेत, एवढंच माझं नेहमी सांगणं असतं आणि एवढ्याच सांगण्यावर मी या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.